वर्ग 6वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण जनपद आणि महाजनपद काय होते, काय असतात हे सगळं समजून घेणार आहोत. बघा, जनपद आणि महाजनपद हे एक प्रकारचे त्यावेळेचे राज्य होते आपल्या भारतामधले आणि ज्यातील सगळ्यात मोठं आणि महत्वाचं जे महाजनपद होतं त्याचं नाव होतं मगध. तर आज आपण महाजनपद आणि 16 महाजनपद जे आपल्या भारतामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये एक्झिस्ट करत होते त्यांची माहिती घेणार आहोत. तसं या मॅप मध्ये तुम्हाला मल्ल, रिज्जी, अंग, मगध यासारखी नावं, चेदी, वत्स, काशी इथं कोण राज्य करत होतं आणि याचे कॅपिटल कोणती होती, याची राजधानी कोणती होती, या सर्व गोष्टींचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करूया. बघा, जनपद, महाजनपद आणि मगध साम्राज्याचा उदय साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा जो कालखंड आहे याला वैदिकोत्तर कालखंड मानलं जातं. आणि या काळामध्ये जनपद अस्तित्वात आले. ही जनपद म्हणजे छोटी छोटी काय होती, राज्यच होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तान पासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिसा पर्यंत जे काही प्रदेश, दक्षिणेला महाराष्ट्र पर्यंत होते त्यांना महाजनपद असं म्हटलं जात होतं. आणि आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राचंही एक जनपद त्यावेळेस होतं, तर त्याचं नाव होतं अश्मक. अश्मक जनपदानं हा भाग व्यापलेला होता. आणि संस्कृत, पाली, अर्धमागधी साहित्यामध्ये या जनपदांची जी नावं आहेत ती आढळतात. ह्या अश्मक जनपदाची जी राजधानी होती ती होती पैठण. ठीक आहे, म्हणजे आजचं जे पैठण आहे तेव्हाच त्या ठिकाणाचं नाव जे होतं ते काही तर वेगळं होतं, पण ते इथं दिलेलं तुम्हाला नाहीये. पण आता आजच्या काळामध्ये जे पैठण आहे हे या अश्मक महाजनपदाचं नाव त्यावेळेस होतं. संस्कृत, पाली, अर्धमागधी साहित्यामध्ये या जनपदांची नावं आपल्याला पाहायला मिळतात. ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही आपल्याला या संबंधी माहिती मिळते. त्यातील काही जनपदांमध्ये राजेशाही होती आणि काही मध्ये मात्र काय होतं, रिपब्लिक ते होतं. जनपदामध्ये ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद राहायची, म्हणजे त्यांची एक सभा सारखी, एक समिती सारखी एक गोष्ट होती. त्याचबरोबर गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्य कारभारासाठीचे निर्णय घ्यायचे. अशा चर्चा जिथं व्हायच्या त्या सभागृहाला संथागार असं नाव देण्यात आलं होतं. ज्या ठिकाणी या लोकांच्या सभा व्हायच्या त्याला काय म्हणायचे, संथागार. त्याचबरोबर गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते, यावरही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. आणि शाक्य गणराज्यातील त्यांचे वडील जे होते गौतम बुद्धांचे, ते एक राजा होते. ठीक आहे. त्यानंतर जनपदांची स्वतंत्र कॉइन्स पण होते, जसं काही जनपद इथं दिलेले आहेत. कोसल, कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. या राज्यातील श्रावस्ती, कुशावती, त्याचबरोबर साकेत ही नगर प्रसिद्ध होती. श्रावस्ती ही कोशल महाजनपदाची राजधानी होती. ठीक आहे, कोसलची राजधानी काय होती, श्रावस्ती होती, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जे एक ठिकाण आहे जेतवन नावाचं, इथं विहारामध्ये दीर्घकाळ राहिलेले आहेत. कोसलचा राजा कोण होता, कोसल महाजनपदाचा किंवा याचा जो राजा होता त्याचं नाव होतं प्रसेनजित. आणि वर्धमान महावीर गौतम बुद्ध यांना हा राजा काय होता, समकालीन होता. कोसलचं जे राज्य आहे ते मगधमध्ये पुढे विलीन करण्यात आलं होतं, मगधमध्ये ते विलीन झालं होतं. त्यानंतर वत्स, वत्स महाजनपदाचा विस्तार युपी मधील प्रयाग, अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता. कोसम म्हणजेच प्राचीन काळचं कोशांबी नगर, आणि हे एक महत्वाचं त्यावेळेस व्यापाराचं केंद्र होतं. त्या कोशंबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापारी यांनी गौतम बुद्ध, त्यांचे अनुयायी यांच्यामध्ये 3 विहार बांधले होते. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता आणि राजा उदयन नंतर वत्स महाजनपदाचं स्वतंत्र अस्तित्व फार काळ काही टिकलं नाही. ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतलं होतं. त्यानंतर अवंती मध्य प्रदेश मधील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे एक प्राचीन महाजनपद होतं. उज्जैनी उज्जैन हे अवंतीची राजधानी होती. अवंतीची राजधानी कोणती होती असं जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं नाव काय आहे, उज्जैनी, म्हणजेच आजचं उज्जैन. उज्जैनी महत्वाचं व्यापारी केंद्र होतं. अवंतीचा राजा जो प्रद्योत होता हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कार्यकाळामध्ये अवंती मगध साम्राज्यात विलीन झालं. त्यानंतरचं जे महाजनपद आहे त्याचं नाव आहे मगध. बिहार मधील पटना, गया शहरांच्या आसपासचा जो भाग आहे, बंगालचा जो काही भाग आहे तो या मगधमध्ये यायचा. राजगीर म्हणजेच राजगृह याची राजधानी होती. महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता.
जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता. बिंबिसारानं गौतम बुद्धांचं शिष्यत्व जे आहे ते स्वीकारलं होतं. तर हे महत्वाचे महाजन पद आपण पाहिले. त्याचबरोबर काही महाजन पद हे हळूहळू अधिक बलशाली झाले होते वेळेनुसार. त्यामध्ये त्यांच्या भौगोलिक क्षेत्राचा त्यांच्या सीमा विस्तारल्या. अशा जनपदांना महाजन पद म्हटलं जावं लागलं. साहित्यामध्ये जर आपण पाहिलं इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये 16 महाजन पदांना विशेष महत्व आहे. कोसल, वत्स, अवंती, मगध ही 4 महाजन पद खूप प्रसिद्ध होती. मगध साम्राज्याचा उदय हा बिंबिसाराचा जो मुलगा अजातशत्रू होता यानं मगधाचा विस्तार करण्याचं स्वीकारलं होतं. यानं स्वतःच्या वडिलाचा जो आहे तो आत्मघात केला होता, म्हणजे वध केला होता आणि याचा वध मग त्याच्या मुलानं केला होता. तर अजातशत्रू हा आहे. त्यानं पूर्वेकडील अनेक गणराज्य जिंकून घेतले होते. अजातशत्रूच्या काळामध्ये मगधची भरभराट झाली. त्यानं बौद्ध धर्म स्वीकारला होता. गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर आपण म्हणू शकतो अजातशत्रूच्या कारकिर्दीमध्ये राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगती झाली आणि त्याला संगतीलाच आपण परिषद असं म्हणतो. ओके. त्यानंतर उत्तर भारताचा जो जवळपास सगळा प्रदेश आहे तो मगधच्या अंमलाखालीच होता. अशा रीतीनं मगध साम्राज्य जे आहे ते एक महत्वाचं साम्राज्य मानलं जातं. त्यानंतर मगध साम्राज्यामध्ये नंद राजे इसवी सन पूर्व 364 ते 324 या काळामध्ये मगधवरती नंद राजांची सत्ता होती. एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक असलेली शासन व्यवस्था नंद राजांनी निर्माण केली. पायदळ, घोडदळ, रथदळ, हत्तीदळ, चतुरंग सैन्य यांच्याकडे होतं आणि वजन मापाची पद्धत सुद्धा यांच्या काळात सुरू झाली होती नंद घराण्याच्या. नंद घराण्याचा शेवटचा राजा जो होता त्याचं नाव धनानंद होतं. त्याच्या काळामध्ये मगध साम्राज्याचा विस्तार पंजाब पर्यंत झाला होता आणि त्याच्याच कारकिर्दीमध्ये चंद्रगुप्त याच्या महत्वाकांक्षी तरुणांना पाटलीपुत्र जिंकून घेतला आणि नंदच्या राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्य जे आहे ते सुरू झालं. पुढील पाठामध्ये आपण मौर्य साम्राज्याच्या सगळ्या कार्यकाळाचा वायव्य पश्चिम दिशेचा भाग जो होता त्याचा अभ्यास करूया. मौर्य साम्राज्याची सविस्तर माहिती घेऊया. बाकी काशीची राजधानी बनारस, मल्लची गोरखपूर, चेदीची कानपूर, कोसल लखनौ, वत्स अलाहाबाद, कुरु दिल्ली, मत्स्य जयपूर, अशमक औरंगाबाद महाराष्ट्र, संभाजीनगर, त्यानंतर अवंती उज्जैन, अंग चंपा पूर्व बिहार, मगध दक्षिण बिहार, रिज्जी उत्तर बिहार, गांधार पेशावर आणि कंबोज जे होतं ते गांधारच्या जवळ होतं. जनपद म्हणजे काय? एक प्रकारची राज्यच होती. महाजनपद म्हणजे विविध जनपदांचा समूह म्हणजे महाजनपद. बौद्ध धर्माची पहिली परिषद कुठं झाली होती हे आपल्याला विचारलंय. पाटलीपुत्र. त्यानंतर यामध्ये आपल्याला विचारलेले वजन मापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली होती? तर हे आपल्याला दिसतं की या काळामध्ये नंद साम्राज्याच्या काळात ही सुरू झाली होती. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या कोणत्या जनपदानं व्यापला होता? तर अशमकनं व्यापला होता. त्याचबरोबर जनपदातील ज्येष्ठ व्यक्तींची काय भरायची? संगती भरायची. त्याची संथागृह, ज्या सभागृहात ती सभा व्हायची त्याला संथागृह असं म्हटलं जात होतं. ठीक आहे. त्यानंतर बौद्ध गणराज्यातील गौतम बुद्ध कोणत्या गणराज्यातील होते? शाक्य गणराज्यातील होते. हे आपण पाहिलं वर. चतुरंग सैन्य हे कोणाच्या दरबारात होतं? नंद साम्राज्यामध्ये होतं. त्याचबरोबर संगती एक प्रकारची परिषद असते. धनानंद हा नंद राजा होता. पाटलीग्राम या ठिकाणी अजातशत्रू राज्य करायचा. ओके. सो अशा विविध क्वेश्चन्सच्या स्वरूपात तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.